2 वेळेस सर्वे झाला आणि 2 वेळेस कनेक्शन कट केला आणि पहिले 32,000 बिल असताना 65,000 बिल आले. मीटर बंद आहे आणि वायर जे साहेबांनी कापलेलं ते 20 फीट कट करून सर्वे चालू त्याचं नसताना लाईट नसताना महिन्याला 1500 1800 1500 एक वर्षाचे 30,000 रुपये नगदी बिल आलेलं आहे. 560 रुपये पहिल्या महिन्यात, दुसऱ्या महिन्यात पडला 860 आणि तिसऱ्या महिन्यात डायरेक्ट 19,900. आता मी ड्रायव्हिंग करतो दुसऱ्याच्या गाडीवर. 12,000 रुपये तुम्हाला 12,000 रुपये महिना पेमेंट आहे मला. तर बिल भरायचं कसं एवढा, लेकर बाळ जगवायची कशी? पहिलं 700 आलतं, दुसरं 800 का 900 आहे, तिसरं एक भरले, चौथं डायरेक्ट 40,000 आले. 39 का 40 आलेले काही. माझ्याकडे 230 जणांचे वाढीव बिलाचे कागद आलेले आहेत. स्मार्ट मीटर बसविलंय. मग आम्ही काय केलं, स्मार्ट मीटर मध्ये कनेक्शनच ठेवलं नाही, डायरेक्ट सप्लायच ठेवला नाही एक दिवस. तरी पण ते मीटर मध्ये सप्लाय नसताना बी 200 युनिट पडली. आता सगळा कामगार वर्ग आहे, ह्यांना एक जणाला 90,000 80,000 1 लाख 2 लाख असे बिल आले. ह्यानं बिल भरायचे कुठून? ह्यांची महिन्याची कमाई 15-20 हजार आहे. घर जगवायचं का बिल भरायचे? स्मार्ट मीटर बसविल्यानंतर 6 महिने बिल आलं नाही, ते 1,98,000 आलं आणि आज 2,78,000 बिल आहे. माझी काही कुठं फॅक्टरी चालत नाही. माझी 300 रुपये बिल येऊ शकते पहिल्या महिन्यात, दुसऱ्या महिन्यात 600 येते आणि एकदमच पुन्हा 25,000 30,000 येऊ शकते. तर आमच्या घरी का फॅक्टरी चाललेत का सिरसाड्यामध्ये MIDC येणार होते, ते घरोघरी MIDC आली. असं जे तर साहेबांनी सांगावा